नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. अजित पवारांच्या पीएचडी वक्तव्यावरून विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. अजित पवार यांनी पीएचडी संदर्भात वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून आता विरोधक आक्रमक झालेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. दिवे लावले या सरकारचा धिक्कार असो, बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पेपरफुटी झाली, काय दिवे लावले? 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 काय दिवे लावले? झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. आपले प्रतिनिधी श्रेयस पांडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. श्रेयस, विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून, पीएचडी वक्तव्यावरून विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. काय अधिकची माहिती? नीलम, जेव्हापासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तेव्हापासून विरोधक रोज नव्या पद्धतीनं आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. आज एका अनोख्या पद्धतीनं पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलं. प्रतिकात्मक चूल मांडत भजे तळण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रोहित पवार यांनी द्राक्षाचं ज्यूस काढलं. द्राक्षाची जी बाग उद्ध्वस्त झालेली आहे अवकाळी पावसामुळे, त्या संदर्भात पंचनामे होत नाहीये आणि शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये, हा मुद्दा निशाण्यावर त्यांनी ठेवला आणि या संदर्भात घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे पेपरफुटीचा मुद्दा दुसरा होता. पेपरफुटी संदर्भात काय तपास करण्यात आला, काय तुम्ही आश्वासनं दिलेली आहे, असा सवाल या घोषणाबाजीतून उपस्थित करण्यात आला. आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात फेलोशिप देण्यासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं, काय दिवे लावले, याच वक्तव्याला लक्ष करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रत्येक मुद्द्यावर सवाल उपस्थित करत काय दिवे लावले अशा घोषणाबाजी या विधान भवनाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळाल्या. श्रेयस, एकंदरीतच आपण पाहिलं तर काहीतरी या ठिकाणी नवीन प्रकारे आंदोलन करताना आपण विरोधकांना पाहतोय. कढई आहे, त्यामध्ये काही तळताना असं पाहायला मिळतात. एकंदरीतच काय हे दृश्य आहे? प्रतिकात्मक चूल मांडण्यात आली. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपण पाहू शकता. त्यांनी भजे तळले. भजे तळताना त्यांनी घोषणाबाजी केली. सोबतच रोहित पवार आहेत ज्यांना आपण पाहू शकतो. दुसरीकडे तर त्यांनी द्राक्षाचा रस काढला. द्राक्ष फळबाग, जी द्राक्षाच्या ज्या बागा आहेत त्या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. त्यांना तशी मदत मिळत नाहीये. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी ही अनोखी शक्कल लढवली असं म्हणायला हरकत नाही. श्रेयस, कशा प्रकारच्या घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या? पेपरफुटीच्या संदर्भात मोदी सरकारकडून काय गॅरंटी आहे, नुसत्या घोषणा आणि जाहिराती, पदभरती होत नाही, या असे सवाल त्यामध्ये लिहिलेले होते. असे फलक त्यांनी झळकावले आणि या प्रत्येक सवालानंतर या मुद्द्यावर काय दिवे लावले हे जे वक्तव्य होतं अजित पवार यांचं, या वक्तव्याला लक्ष करत जोरदार घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळाली. धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पेपरफुटी प्रकरण, त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, पीक विमा आणि अजित पवार यांचं वक्तव्य. पीएचडीवर अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं. पीएचडी करून काय दिवे लावणार असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं आणि त्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक पाहायला मिळतात. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, घोषणाबाजी केली.